राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी आणि आढावा बैठक झाली. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काही आमदारांना मंत्रिमंडळात डावललं गेल्यानं उमटलेल्या नाराजीवर बोलताना त्यांनी प्रत्येकाला आपली नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचं सांगितलं. आपला नेता मंत्री व्हावा असं कार्यकर्त्यांना वाटत असतं. संधी मिळाली नसल्यामुळं काही प्रमाणात नाराजी पुढे येते. छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून डावलल्याच्या रागातून काही कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं. या घटनेचा चाकणकर यांनी निषेध केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिक वर्गाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. प्रत्येक पक्ष आपली विचारधारा, अजेंडा आणि धोरणं राबवत असतो. या घटनेवरून महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, असंही चाकणकर यांनी सांगितलं. हे बघा, प्रत्येक पक्ष हा त्याची ध्येय धोरणं घेऊन काम करत असतो, त्याचा अजेंडा घेऊन काम करत असतो आणि या पद्धतीने काम करत असताना तो विचार घेऊन महाराष्ट्रातले लाखो संख्येचे कार्यकर्ते त्या पक्षाबरोबर, त्या नेत्याबरोबर जोडलेले असतात. त्याच्यामुळे जी त्याची विचारधारा आहे ती तो राबवत असतो. याच्यामध्ये चलबिचल किंवा अस्वस्थ होण्याचं काहीच कारण नाही. आणि महायुतीमध्ये आमच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं एकमेकांमध्ये सामंजस्य वातावरण आहे. जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने एकत्रित लढलो. जरी जनतेचं त्यावेळेस आम्हाला नकारात्मक कौल दिला, त्याच्यावरती आम्ही अभ्यास केला आणि पुन्हा एकदा महायुती जनतेमध्ये गेली. 4 महिने अहोरात्र काम केलं, आणलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या आणि फक्त पोहोचवल्या नाही तर प्रत्यक्षात त्या सगळ्यांचा लाभ दिला. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळं विरोधी पक्षांमध्ये नैराश्य पसरलंय. विरोधासाठी विरोध असा एककलमी कार्यक्रम राबवण्यापेक्षा आपला पराभव का झाला त्याबद्दल विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असा टोला चाकणकर यांनी लगावला. छगन भुजबळ यांच्या नाराजीवर बोलताना त्यांनी भुजबळ यांची नाराजी लवकरच दूर होईल असंही सांगितलं. प्रत्येकाला नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार असतो आणि शेवटी कार्यकर्ते असतात, त्या मतदारसंघामधून तो निवडून येणारा लोकप्रतिनिधी असतो आणि त्यांना अपेक्षा असते आपण दुसऱ्यांदा निवडून आलो आहे, तिसऱ्यांदा निवडून आलो आहे आणि सहजासहजीने ते संघर्ष करून निवडून आलेले आहेत. 5 वर्ष मतदारसंघामध्ये केलेली कामं असतात आणि या कामांच्या माध्यमातून हा जनतेचा कौल ठरत असतो आणि कार्यकर्त्यांच्या भावना असतात, पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा असतात आणि त्याच्यामुळं खरं तर प्रत्येक नेत्यावरती, लोकप्रतिनिधींवरती त्याचे कार्यकर्ते, त्याला मतदान केलेल्या विधानसभेच्या मतदारांचं आणि असे एकंदरच फार मोठी अपेक्षा असल्यामुळे त्यांनाही ते मांडावं लागतं. पण तरीसुद्धा नाराजांची संख्या असेल तरी ही नाराजी कमी होईल. ही नाराजी हा एक मतांचा प्रवाह असतो, तो या माध्यमातून, नाराजीच्या माध्यमातून त्यांनी काहींनी व्यक्त केलं असेल, पण प्रत्येकजण काम करताना आपल्याला दिसते. बेळगाव सीमा भागातील प्रश्नावर बोलताना त्यांनी सातत्यानं राष्ट्रवादी पक्ष मराठा भाषिकांच्या मागे असल्याचं सांगितलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर बोलताना रुपाली चाकणकर यांनी याबाबत आपण वाट पाहूया असं मार्मिक उत्तर दिलं.